दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांना मालवणी संस्कृतीची समृद्ध रंगत अनुभवता येणार आहे. कोकण ग्राम विकास मंडळातर्फे 8 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मालवणी महोत्सव 2026चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड क्रमांक 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले. यंदा महोत्सवाचे 27वे वर्ष असून या निमित्ताने मालवणी खाद्यसंस्कृती, लोककला आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी भजन, गणपतीचे अथर्व शीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा तसेच दररोज पवित्र अग्निहोत्र विधी आयोजित करण्यात आलेत. विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा, 2 दिवसीय साहित्य संमेलन, स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर दालनात काव्यलेखन स्पर्धा तसेच रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या उपक्रमातून महाराणी पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणातील शेतकरी व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणे या उद्देशाने गेल्या 27 वर्षांपासून नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. बारामती येथे नुकतेच अपघाती निधन झालेल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून यंदाची महोत्सव नगरी स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी म्हणून उभारण्यात आली आहे. महोत्सवात सुमारे 75 व्यावसायिक स्टॉल्स असणार असून प्रवेशद्वारावर कोकणस्थ शैलीतील मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेता येणार आहे. दररोज भजन व मालवणी पद्धतीतील आरती होणार असून कणकवली वाघेरी येथील भजनी मंडळातर्फे श्री स्वामी समर्थांची महती सांगणारे विशेष भजन सादर केले जाणार आहे. 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता दिनांक 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले. नेहमीप्रमाणे मालवणी महोत्सव आनंदात आम्ही साजरा करणार आहोत. सगळे मिळून आमच्या कोकणातले, मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तसेच याच वर्षी सुद्धा असणार. हा मालवणी लोकांका आवडणारे जे मावरा, मासे, मटण, वडे ह्या सगळा आम्ही लोकांका देणार आहोत. त्याच्याच बरोबर आमची सगळीच भूक भागवता, कोणाची संगीताची हा, कोणाची काव्याची हा, कोणाची कवितांची हा, कोणाची साहित्याची हा, ही सगळ्यांची भूकी आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत, क्षमवणार आहोत. आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून ह्याका काय म्हणतात पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतील. दशावतार 100% आहे, तो दरवर्षीच असता. यावर्षी डबल बारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार आहेत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार आहेत याची मला माहिती आहे. शिवाजीनगरात कोकणातली भरपूर लोक असतात, काय आव्हान करतात? कोकणातल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन तुमच्या माध्यमातून येवा. ह्यो आपलोच उत्सव असा, मालवण कोकण आपलोच असा, याचो एकदा तरी स्वाद घ्या, आस्वाद घ्या आणि तुमच्याबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांका सुद्धा सांगा. होय, ह्या कार्यक्रमात नेहमीच आमचा मालवणी महोत्सवाचे काय म्हणतात लोकांचं आकर्षण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नारायण राणे, खासदार नारायण राणे हे आहेत. आत्तापर्यंत 27 वर्ष झाली ह्या कार्यक्रम, ह्या 27व्या वर्ष हा. 27 वर्षामध्ये जवळजवळ 24 वर्ष राणे साहेब दिलेले आहेत, त्यामुळे या वर्षी सुद्धा ते येणार आहेत. आता सध्या दिल्ली अधिवेशन चालू हा, त्यामुळे कधी येतील ते ठरलेलं नाही, पण येणार एवढा नक्की. आमचे कोकणातले मंत्री महोदय आशिष शेलार साहेब येणार आहेत. आमचे इतर कोकणातलेच आमचे प्रदेशाचे चव्हाण साहेब येणार आहेत. हे सगळे मालवणी येणारच आहेत. त्याच्याबरोबर ठाण्यातले गणेश नाईक आहेत, आमचे शेजारचे म्हणजे आमच्या या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री प्रतापजी सरनाईक येणार आहेत
आणि आमचे सगळे बीजेपीचे सगळे 28च्या 28 नगरसेवक माझ्या सहित ते सुद्धा सगळे ह्या उद्घाटनाक येणार. त्यामुळे ह्या वर्षी या नवीन काहीतरी आमका दिसणार हा मालवणी लोकांका, मालवणीतल्या समजणाऱ्या मानणाऱ्या सगळ्यांका नवीन काहीतरी दिसणार. कोकणवासियांनी महायुतीक भरभरून प्रेम दिल्याने तर यंदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येतले. नाही, मुख्यमंत्री मान्य केल्याने अजून तारीख ठरलेली नाही उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री असताना सुद्धा इले आहेत, त्याच्या अगोदर सुद्धा इले आहेत. त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा ते 100% येणार. नितेश राणे येणार, निलेश राणे येणार, सगळे राण्यांचा कार्यक्रम त्यामुळे राणे 100% येणार. खय असले तरी येणार.